देखो उड़ी उड़ी जाए, उड़ी उड़ी जाए, उड़ी उड़ी जाए, दिल की पतंग देखो उड़ी उड़ी जाए। कहने को तो खेल है ये, पर मेरा दिल है पतंग और तेरी नजर में। मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल म्हणजे ऋषी आयडियामध्ये। तर भावांनो, व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक झालेला आहे। तर असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, फक्त जे का आपलं ऑनलाईन मशीन आहे त्याचीच गरज लागेल आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। तर भावांनो, नवे आले असता तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। तर न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करू। सिंपल भावांनो, जे काय आपली बीटमार्क आहे अशा प्रकारे ओपन करायची, केल्यानंतर जे काय जो आपला मॉडेलचा फोटो आहे अशा प्रकारे लावून घ्यायचा। तर चला आपण तो फोटो लावून घेऊ। तर अशा प्रकारे घेतल्यानंतर जे भावांनो मी बीट दिली त्याला असं मधातून कट मारून घ्यायचं। घेतल्यानंतर भावांनो समोर यायचं, समोर आल्यानंतर बॅक यायचं, बॅक आल्यानंतर जे काय आपला सेक इफेक्ट आहे तो ओपन करायचं। ओपन केल्यानंतर भावांनो जे पहिला इफेक्ट आहे त्याला अशा प्रकारे कॉपी करायचं। कॉपी केल्यानंतर अजून बॅक यायचं, अजून बीटमार्कमध्ये जायचं। गेल्यानंतर जो पहिला फोटो आहे त्याला अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा। तर भावांनो आपला ब्लॅकवाला इफेक्ट लागून गेलेला आहे। तर अजून एवढं झाल्यानंतर समोर यायचं, समोर आल्यानंतर बॅक यायचं, बॅक आल्यानंतर अजून आपल्या सेक इफेक्टवर जायचं। इफेक्टवर गेल्यानंतर दुसरा इफेक्ट आहे अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचं। घेतल्यानंतर भावांनो अजून बॅक यायचं, बीटमार्कमध्ये जायचं। बीटमार्कमध्ये गेल्यानंतर हा जो दुसरा फोटो आहे त्याला अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। तर भावांनो जे काय आपले इफेक्ट आहे ते सर्व लागलेलं आहे। जे आता भावना आपल्याला शॅडो वगैरे, नाव वगैरे, पिंजी वगैरे, बॉर्डर वगैरे लावायचं आहे। तर चला भावना आपण लावून घेऊया। सिंपल भावना जे काय आपलं शॅडो वगैरे, बॉर्डर वगैरे आहे ते आपण लावून घ्यायचं। तर चला आपण लावून घेऊ। तर भावानं एवढं झाल्यानंतर भावानं शॅडो वगैरे, बॉर्डर वगैरे लावून झाल्यानंतर भावानं बॅक यायचं। बॅक आल्यानंतर जे काय आपला एचडीआर आहे तो सिम्पली ओपन करायचा। केल्यानंतर भावानं जे काही लेअर दिला ते सर्व अशा सेट लेअर करून कॉपी करून घ्यायचं। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं। बॅक आल्यानंतर अजून आपल्या बीटमार्कमध्ये जायचं। गेल्यानंतर भावानं जेवढं पण आपण कॉपी केलेले लेअर आहेत ते अति पेस्ट करून घ्यायचं। तर भावानं आपला व्हिडिओ एकदम खतरनाक आणि जबरदस्त बनलेला आहे। तर भावांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया नवीन एक इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।